पीक विमा योजनेमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची विधान लेखी उत्तरात कबुली। राज्यभरातील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द, पीक विमा योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई, 24 सामायिक सुविधा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नांदेडमध्ये शाळेतील शिपायाकडून 10 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, पालकांच्या तक्रारीनंतर शिपायाला विमानतळ पोलिसांकडून अटक। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरकारभार, बेरोजगारांसाठीचे पैसे शिक्षण संस्थेमधील लोकांच्या खात्यावर, नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा भोंगळ कारभार। छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख, पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्चच्या ऐवजी 30 एप्रिलची। राज्यामधील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती, 36 शाळांकडून दंड वसूल तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल, दादा भुसेंची माहिती। राज्यात 224 जीबीएस रुग्ण, 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, तर पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद, जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू। रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असा हवामान खात्याचा सल्ला। स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी, गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती। होळीनिमित्त कोकणामध्ये विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार, मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी, तर पनवेल ते चिपळूण मेमू धावणार। भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीची निवृत्ती मागे, फिफा आंतरराष्ट्रीय विंडोसाठी भारतीय संघात खेळणार, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची माहिती।